काही तुम्ही वार्ड क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय करणार? मी अपक्ष फॉर्म मला पक्षाने तिकीट दिले नाही त्याबद्दल मी अपक्ष उमेदवार फॉर्म भरला आहे. तर मला जनताचा काम करायसाठी मी हे फॉर्म भरलेला आहे आणि माझे मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे आणि जे माझे प्रभागात समस्या आहे अडीअडचण आहे ते मला माहिती का आहे, कारण की मी प्रभागात 15 वर्ष काम करत आले. मागील 15 वर्षापासून आपण कार्यरत आहात भाजपमध्ये. हो. तरी तुम्हाला हे तर मला पण समजून आलं नाही, कारण की मी जेव्हा बघत होते की माझं नाव यादीमध्ये होता तरी पण का कापता आला ते मला समजलं नाही की पक्ष माझ्याबद्दल असं का केलेलं आहे. पक्षाने तुम्हाला तुमच्यावर अन्याय केला, मला माझ्यावर अन्यायच झालेला आहे म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. जनतेमध्ये तुम्ही आता मला समाजाचा प्रतिसाद पण भेटला आहे, पाठिंबा पण भेटला आहे आणि जनतेचा पण साथ मला भेटत आहे. आता पण मी काल पण प्रचार केला आणि 2-3 दिवस माझी भेटीगाठी झाली, त्याच्यात पण मला प्रतिसाद चांगलाच भेटला आहे. कारण की प्रत्येक वर्ष मला हेच बोलत आले, एवढं काम करून पण भाजपने का नाकारला, तरी आम्ही तुझे पाठीशी आहे असा मला प्रतिसाद भेटला आहे. निवडून आल्यानंतर काय काय समस्या तुम्ही मांडली? सगळ्यात पहिला मी गुन्हेगारी आणि जे सीसी कॅमेरे आहे आणि कचऱ्याची जे समस्या आहे, अजून जे रस्ते आहे कॉन्क्रिटिंग ड्रेनेज लाईन जे खूप वर्ष झाले 30 वर्ष झाले तसेच पडून आहे. अजून प्रत्येक रोजगारांसाठी आणि महिलांसाठी विधवा महिलांसाठी पण पेन्शन योजना राबवणार आहे आणि खूप युवक मुले असे आहे जे बेरोजगारसाठी असेच बसलेले आहे. त्यांचा अभ्यास पूर्ण झाला तरी पण त्यांचे शिक्षण पूर्ण झालं तरी पण त्यांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. मी खूप प्रयत्न करणार आहे. आमच्या माध्यमातून काय आव्हान करायचं? मी जनतेला असं आवाहन करते की मला भरघोस मताने मतदान करावे आणि मला निवडून आणावे अशी माझी अपेक्षा आहे प्रभागात आणि जनतेशी की माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.